या सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी व्यासपीठावर यायचंय, स्वामीजींचं या ठिकाणी पूजन करायचंय। हमने अपना सिर झुका दिया, गुरुदेव तुम्हारे चरणों में। गुरुदेव तुम्हारे चरणों में, स्वामी जी तुम्हारे चरणों में। गुरुदेव तुम्हारे चरणों में, स्वामी जी तुम्हारे चरणों में। गुरुदेव तुम्हारे चरणों में, स्वामी जी तुम्हारे चरणों में। यानंतर गुरुकुलाचे जे विद्यार्थी या ठिकाणी अतिशय सुंदरपणे आपल्या समोर जे अभंग म्हणत आहे, त्या सर्वांचंही पूजन या ठिकाणी ज्या अन्नदात्यांचं या ठिकाणी नामोल्लेख केला, त्यांनी या विद्यार्थ्यांचंही पूजन ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी करायचंय। आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहातील आजच्या या पंचम दिनाची सेवा पूर्णत्वासकडे जात असताना या ठिकाणी सुश्राव्य सुंदर असं शिव महापुराण कथा आपण सर्व श्रवण करत आहात। रोज होणारे नित्य कीर्तन सेवा व आज आपल्या सर्वांचं सहयोग आहे, स्वामीजींचं प्रवचन सेवाही आपल्या सर्वांना या ठिकाणी लाभत आहे। थोड़ा साइड ना काढा, थोड़ा साइड कॅमेरा
हो मध्ये तू मध्ये तू पण करा हो राव आटोपलं थोडासा आमचा प्रसाद असलेला आहे थोडासा आमचा सत्र समोर निघणार नाही आता कोणी बसून घ्या सर्वांनी आपले जे लहान लहान मुलं मुली असेल त्यांना देखील आपल्या जवळ बसून घ्या काही पुरुष मंडळी थोडेसे जे ओटवर पाठीमागं बसलेले जागेची थोडीशी कमतरता आहे ठीक आहे परंतु आपल्या पायाजवळ चरणाजवळ एखादी माता भगिनी बसलेली असता काम नाही आपण वरते बसलो आणि आपली माता भगिनी जर खाली बसली असेल आपल्या पायाजवळ चरणाजवळ तर त्याच्यामुळं पाप लागतं एखादी माता भगिनी वरते बसली असेल आपण तिच्या चरणाजवळ बसलं तर चालतं स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी घ्या बसून चांगली गोष्ट आहे ते सांगितल्यानंतर लगेच बसून घेतले ज्यांना समजा जागा नसेलच मुलं काही उभे बसून घ्या इकडचे जे बसले बसा खाली मुलींनी मुलांनी बसून घ्या खाली आपल्या आई वडिलांजवळ बसा खाली जागा आहे चांगली जोपर्यंत आपल्याला बसता येतं खाली मांडी घालून तोपर्यंत बसा एक दिवस असा येईल की आपल्याला मांडी घालून बसणं शक्य होणार नाही पुढची शिवाय आपल्याला खाली बसता येणार नाही जोपर्यंत शरीर चांगलं आहे कथेमध्ये कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये भगवंताच्या दरबारामध्ये सुखासन म्हणजे मांडी घालून बसलं तर त्याच्यामुळं खूप लाभ होतो चांगली गोष्ट आहे आपल्या गावाला जास्त सांगण्याची आवश्यकता नाही लगेच आपण सर्वांनी बसून घेतले धन्यवाद आठवलं कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा ज्या ठिकाणी कथा असेल कीर्तन असेल प्रवचन असेल सत्कर्म असेल दानधर्म असेल भगवंताचं पावन पवित्र मंदिर असेल अशा ठिकाणी परमात्मा राहतात
याचा अर्थ की इतर ठिकाणी परमात्मा राहतच नाही असं नाही. निर्गुण निराकार रूपानं परमात्मा तर सर्व ठिकाणी व्याप्त आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी अवघा भरला चक्र पाणी. यत्र यत्र स्तो देवा सर्वव्यापी महेश्वरा. निर्गुण निराकार रूपानं परमात्मा सर्व ठिकाणी व्याप्त असले तरी देखील आता सांगितलं की ज्या ठिकाणी कथा असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, सत्कर्म असेल, दान धर्म असेल, भगवंताचं पावन पवित्र मंदिर असेल, अशा ठिकाणी ईश्वराची एक विशेष ईश्वरी शक्ती विराजमान असते. म्हणून प्रत्येकानं अशा ठिकाणी गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी जे दैवी शक्ती असते ती आत्मसात केली पाहिजे, जेणेकरून एक जन्म नव्हे तर कित्येक जन्म त्या शक्तीचा आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप चांगला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशी दिव्य शक्ती जर प्राप्त करायची असेल तर त्याच्यासाठी एक साधा आणि सोपा उपाय म्हणजे ओंकार प्राणायाम. ओंकार प्राणायाम म्हणजे जो शांत बसतो, दीर्घ श्वास घेतो आणि अशी भावना करतो या वातावरणामध्ये, या भूमीमध्ये, या ब्रह्मांडामध्ये ईश्वराची जे विशेष ईश्वरी शक्ती आहे, श्वास घेताना माझ्या रोमरोमामध्ये प्रविष्ट होते आणि श्वास सोडताना माझ्यामधले विकार, दुर्गुण, दुराचाराची भावना, व्यसनाची भावना सर्व निवृत्त होते. दृढ श्रद्धा, भावना, विश्वास ठेवून ओंकार प्राणायाम केला तर त्याला अनुभूती येते की खरोखरच माझं मन शांत होतंय, पवित्र होतंय. त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी प्रत्येकाला असं शांत बसायचंय, सरळ बसायचंय, एक दीर्घ श्वास घ्यायचाय आणि ओंकाराचं उच्चारण करायचंय. अजून एक महत्वाचा दिव्य सिद्धांत किंवा विचार प्रत्येकानं लक्षपूर्वक ऐकायचा आहे आणि मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत लक्षात ठेवायचंय की जोपर्यंत आपण जिवंत आहात तोपर्यंत सुखानं, समाधानानं, शांततेनं जीवन जगायचं असेल. दुसऱ्याला देखील सुखा समाधानानं, शांततेनं जीवन जगू द्यायचं असेल. मृत्यूनंतर सद्गतीला, चांगल्या गतीला जायचं असेल, दुर्गतीला म्हणजे पशुच्या, पक्षाच्या, वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला जायचं नसेल तर त्याच्यासाठी आपलं धन, तन, मन आणि वाणी पवित्र केली पाहिजे. लक्षात ठेवायचं की याच्यापैकी एक जरी अपवित्र असेल तर या जगामध्ये सुख आणि परलोकामध्ये सद्गती कधी लागू शकत नाही. सर्वात पहिलं लक्षात ठेवायचं की नीतीनं, न्यायानं, मर्यादेनं धन कमवून सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय कार्यासाठी म्हणजे दान धर्मासाठी जो आपल्या धनाचा उपयोग दानासाठी करतो तर दानानं बाकी राहिलेलं आपलं धन पवित्र होतं. साधू संतांच्या, भगवंताच्या, गुरुजनांच्या सेवेनं, आपल्यापेक्षा वयानं, ज्ञानानं जे मोठे असतील त्यांच्या सेवेनं, आपले आईवडील जर सदाचरणी असेल, निर्व्यसनी असेल तर त्यांच्या सेवेनं आपलं तन पवित्र होतं. भगवंताच्या चिंतनानं, स्मरण आपलं मन पवित्र होतं आणि भगवंताचं नाम असेल, श्लोक असेल, दोहा असेल, अभंग असेल तर त्याच्या उच्चारणानं आपली वाणी पवित्र होते. म्हणून आपल्या धनाला, तनाला, मनाला पवित्र, वाणीला देखील पवित्र करावं. या पवित्र उद्देशानं विशेष करून आपल्या भागातील, गावातील धर्मात्मांनी, पुण्यात्मांनी, धर्मात्मांच्या, पुण्यात्मांच्या सहयोगानं, भगवंताच्या, साधू संतांच्या कृपाशीर्वादानं आपल्या गावामध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा अशा प्रकारे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधून त्या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं दरवर्षाप्रमाणे याही वर्षी जे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेले, त्या निमित्तानं ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण असेल, शिवमहापुराणाची कथा असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, या ठिकाणी अन्नदान आदी असेल,
जेवढंही धार्मिक आयोजन प्रयोजन या ठिकाणी करण्यात आलेले उद्देश आहे की आपलं धन तन मन आणि वाणी खुश झाली पाहिजे. आपण देखील सर्व धर्मात्मा पुण्यात्मा घरदाराची मोहममता सोडून या ठिकाणी भगवंताच्या देवाच्या दरबारामध्ये देवासारखे होऊन शांत बसले आहात. उद्देश आहे की आपलं धन तन मन आणि वाणी खुश झाली पाहिजे. म्हणून आपल्या धनाला तनाला मनाला पवित्र मानल्या देखील पवित्र करण्यासाठी प्रत्येकानं परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ओंकाराचा उच्चार करायचा आहे. त्याच्यानंतर श्लोकाचं नामाचं अभंगाचं उच्चार करायचंय की जेणेकरून आपली वाणी देखील पवित्र होऊन जाईल. म्हणून प्रत्येकानं परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचंय आणि ओंकाराचं उच्चारण करायचं. योगिनां
नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये नवे मद्भक्त्या यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद। सत्संग प्रवचन सुरू होण्याच्या पूर्वी म्हणजे अभंगाचं उच्चारण करण्याच्या पूर्वी नारद मुनींनी भगवंताला जो एक प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर जे भगवंतानं दिले, त्या प्रश्नाचं जे भगवंताने उत्तर दिलं ते लक्षपूर्वक ऐकायचं आहे. प्रश्न कोणता आहे जो अनेकांच्या मनामध्ये निर्माण होतो आणि अनेक जण आपापल्या पद्धतीनं त्याचं उत्तर देतात. मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की भगवंत राहतात कुठं, भगवंत कुठे राहतात हे प्रत्येकानं जाणून घ्यायचंय. आता काय म्हणतील की कुठं करायला मंत्र काय घ्यायचंय, भगवंत कुठे राहतात हे प्रत्येकानं जाणून घ्यायचं. कशासाठी की प्रत्येक जीवाचा अट्टहास प्रयास रात्रंदिवस कशासाठी असेल तर सुखासाठी. दुःखासाठी कोणीही प्रयास करत नाही. सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत आणि जन्म घेतल्यानंतर मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक जीवाचा अट्टहास प्रयास कशासाठी असेल तर तो एकाच गोष्टीसाठी. कोणी धन कमवत असेल, बंगला बांधत असेल, गाडी घेत असेल तर कशासाठी की मला जीवनामध्ये सुख मिळालं. प्रत्येक जीवाचा अट्टहास प्रयास आहे सुखासाठी. आता मृत्यू काळ समीप आला असेल, वृद्धावस्था निर्माण झाली असेल,
प्रत्येक जीवाचा अट्टहास प्रयास रात्रंदिवस कशासाठी असेल तर सुखासाठी. मृत्यू का समीप आला असेल, वृद्धावस्था झाली असेल आणि अशा वेळेस जर जीवनाचं तारतम्य बघितलं की जीवनामध्ये सुख किती मिळालं आणि दुःख किती मिळालं, जवळजवळ सर्वांचा अनुभव सारखाच आहे. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. ज्याच्यासाठी प्रयास करत नाही ते दुःख पर्वतापेक्षा जास्त मिळतं आणि ज्याच्यासाठी रात्रंदिवस आयुष्यभर प्रयास चालू आहे ते सुख जवापेक्षा कमी, कधी कधी सुखही नसतं किंवा सुखाचा भास असतो. तर एवढं दुःख का मिळत आणि सुख का मिळत नाही, तर सुखाचा सिद्धांत तो लक्षपूर्वक ऐकायचा आहे. या जगामध्ये जेवढे संत असेल, पंथ असेल, ग्रंथ असेल, त्या सर्वांचं मतितार आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नाही. सांगायचं तात्पर्य की शाश्वत सुख, निर्विकारी सुख आणि स्वावलंबी सुख प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे आणि भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर भगवंत राहतात पुढे जाणून घेतलं पाहिजे. म्हणून आपापल्या पद्धतीनं वेगवेगळे मत मांडतात. काही म्हणतात की भगवंत कैलासामध्ये राहतात, काही म्हणतात वैकुंठामध्ये राहतात, काही म्हणतात काशीला राहतात, काही म्हणतात पंढरपूरला राहतात, काही म्हणतात कशाला जात एवढं दूर आमच्या घरीत पंढरपूर. त्याच्यामुळं काही संभ्रमित होतात की भगवंत नेमकं राहतात पुढं. म्हणून नारद मुनीनं भगवंताला विचारलं की प्रभू आपण नेमकं कुठं राहतात आपण सांगा, कारण अनेकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण आहे, आपण कुठे राहतात. प्रभू काही म्हणतात आपण वैकुंठामध्ये राहतात, काही म्हणतात योग्यांच्या हृदयामध्ये राहतात. भगवंतानं जे उत्तर दिलं, नाहम वसामी वैकुंठे, मी नेहमीच वैकुंठामध्ये राहतो असं नाही. या सुखा कारणे देव विडावला, वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला. धन्य धन्य संतांचे सदन, जेथे लक्ष्मी सई शोभे नारायण. परमात्मा नेहमी वैकुंठामध्ये राहतातच असं नाही. योग्यांच्या हृदयामध्ये, योगिनाम हृदय नव्हे, योग्यांच्या हृदयामध्ये देखील मी नेहमी राहतोच असं नाही, परंतु मी नेहमी राहतो असे स्थान आहे. कोणतं? मदभक्त्या यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. माझे भक्त श्रद्धेनं भावनेनं माझं जे भजन करतात, चिंतन करतात, स्मरण करतात, मग ते कुठे असो, ते मंदिरामध्ये असो की सावता माळासारखं, जनार्दन स्वामी सारखं शेतामध्ये असो, कुठे असो, नामदेव महाराज सारखं दुकानामध्ये असो, कुठे असो, सांगायचं तात्पर्य की भगवंताचे भक्त कुठे राहत असेल आणि जर भगवंताचं चिंतन स्मरण करत असेल तर भगवंत त्या ठिकाणी राहतात आणि करतात काय? भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व कामे करी न सांगता भक्तांच्या सानिध्यात राहून सर्व भक्तांचं कार्य करतो, त्यांना सुखाची प्राप्ती करून देतो. म्हणून आपल्याही सानिध्यात भगवंत राहावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी आपण नेहमी भगवंताचं स्मरण चिंतन केलं पाहिजे आणि नेहमी भगवंताचं चिंतन स्मरण आपल्या मुखामध्ये राहावं, आपल्या जीवनामध्ये राहावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी रात्रंदिवस भगवंताचं चिंतन स्मरण आपण केलं पाहिजे. या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या जे मंदिर बांधलं त्या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आले हा, तर त्यांचं काय करा, थोडस स्मरण करा, चिंतन करा, भजन करा. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, 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 पांडुरंग हरी जय जय पांड
अभंगवाणी, जिचा कधी भंग होत नाही, जिचा कधी नाश होत नाही, असे संतांची अभंगवाणी ऐकून त्या अभंगवाणीचं जर आपल्या जीवनामध्ये पालन केलं तर आपल्या 42 फळाचा म्हणजे 21 आईच्या आणि 21 वडिलांच्या अशा 42 फळांचा उद्धार होतो. संतांची अभंगवाणी केवळ आपल्या वाचेनं उच्चारली तर आपली वाणी पवित्र होते. म्हणून आपल्या वाणीला पवित्र करण्यासाठी प्रत्येकानंच अभंगवाणीचं उच्चारण केलं पाहिजे आणि प्रत्येकालाच अभंगवाणीचं उच्चारण करता यावं. आपल्या गावाचं थोर भाग्य आहे, मोठं भाग्य आहे की छोटे छोटे मुलं मुली देखील या ठिकाणी बसलेले, त्यांना देखील अभंगाचं उच्चारण करता यावं आणि त्यांची देखील वाणी पवित्र व्हावी. या उद्देशानं अगदी साध्या सोप्या चालीमध्ये सर्वांना म्हणता येईल अशा सोप्या साधी चालीमध्ये अगोदर आम्ही अभंग म्हणतो, नंतर प्रत्येकानं अभंगाचं उच्चारण करायचं. न मिळो खावया न वाढो संतान, न मिळो खावया न वाढो संतान, न मिळो खावया न वाढो संतान, न मिळो संतान हरिहा नारायण कृपा करो, ऐसी माझी वाचा मज उपदेशी अनेक लोकांशी हेची सांगे,
विटंबो शरीर होत का विपत्ती, परी राहो चित्ती नारायण. तुका म्हणे नाशिवंत हे सकळ, आठवे गोपाळ हेची हित. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा जो 4 चरणाचा अभंग आहे, या अभंगामध्ये मन अंतर्मुख झाल्यानंतर, शुद्ध झाल्यानंतर, अंतर्मनानं जे सांगितलं ते या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, लक्षपूर्वक ऐकायचे. ऐसी माझी वाचा मत उपदेश, अनेक लोकांशी हेची सांगे. संत ते सांगतात की ज्याची त्यांना अनुभूती आलेली आहे. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचितीनं संत सांगत असतात आणि अंतर्मनानं सांगतात. जे अंतर्मनानं सांगतात त्याच्यामध्ये छल नसतं, कपट नसतं. जसे लहान मुलं आणि संत, संतांना लहान मुलं का आवडतात? कारण ते निष्पाप असतात, निष्कपट असतात, छल कपट त्यांच्यामध्ये बिलकुल नसतं. अंतर्मनाप्रमाणे ते सांगत असतात, वागत असतात. एकाला पैसे द्यायचे होते काही, म्हणून तो आला आणि त्यानं आवाज दिला. त्याच्या लक्षात आलं की पैसे मागण्यासाठी आलेले. म्हणून छोटासा मुलगा होता, त्याला सांगितलं की जा, त्यांना म्हणा माझे बाप घरामध्ये नाही. तो तिथं गेला. म्हटले माझे बाप, म्हटले की सांग त्यांना की माझे बाप घरामध्ये नाही. छल नाही, कपट नाही, काहीच नाही. तस संत अंतर्मनानं जे त्यांच्या वाणीनं सांगितलं लक्षात घ्या. गाथा ऐका, कीर्तन ऐका, प्रवचन ऐका, जप तप अनुष्ठान करा, परंतु जोपर्यंत आपलं मन निर्मळ होणार नाही. जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण तया जवळी देव, भक्ती भावी उभा आणि स्वानंदाचा गाभा तया दिसे. त्याच्यासाठी आपलं मन निर्मळ झालं पाहिजे. असं म्हणतात की ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. मनाचे म्हणजे अंतर्मनाचे. तसं लोक म्हणतात, एक माझं मन म्हणतं लोक एवढ्या चोऱ्या करतात तर आपण एकाच वेळेस करायला काय हरकत आहे, असं एक मन म्हणतं. पण दुसरं म्हणतं की नाही, ते जर चोरी केले तर पकडले जातात, त्यांचे पुढे मिरवणूक काढतात आणि काढले तर गाडवावर बसवतात आणि चपलाचा हार घालतात. नको नको, चोरी करणं चांगलं. एक मन म्हणतं, परंतु अंतर्मन कबीर म्हणजे एक मन म्हणतं असं करावं, एक मन म्हणतं तसं करावं. म्हणजे 2 मन असतात का? नाही. कबीरा म्हणतो एक है, भावे जहां लगाय, चाहे हरि की भक्ती कर, चाहे विषय कमाय. कबीरा म्हणतो एक है. असं आपलं मन निर्मळ करा. कारण काही सुख भोगत असेल, दुःख भोगत असेल, कुणाचा पदोपदी अपमान होत असेल, कुणाचा तिरस्कार होत असेल,
काही स्वर्गाला जात असेल, कोणी नरकाला जात असेल, या सर्वांचं कारण काय आहे? कर्म. आणि कर्म होतात कशामुळं? मनामुळं. मन प्रधान है कर्महित, भला बुरा जो होय, फल सुख दुख उस कर्म का भोगत है सब कोय. सर्व आपापल्या कर्माचं फळ भोगतायत. आणि कर्म कशामुळे होतात? मनामुळे. आपलं मन म्हटलं की चला कथेमध्ये, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये जाऊन बसले. ज्यांचं मन म्हटलं की चला तिकडे दुसऱ्या गावाला, गेले गावाला. सांगायचं तात्पर्य अंतरंगीची वाणी, अंतर्मन आपलं जागृत झालं पाहिजे. त्याच्यासाठी कथा असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, सत्कर्म असेल, किंवा हा प्रसाद असेल. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोप जायते. कशासाठी? की आपलं मन निर्मळ झालं पाहिजे, जसं संतांचं होतं. आणि संतांचं मन निर्मळ झाल्यानंतर संत ते सांगतात की ज्यांचं त्यांना अनुभूती झाली असेल. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या मनानं, अंतर्मनानं मला जे सांगितलं ते तुम्हाला सांगतोय. आधी केले मग सांगितले. आपल्या गावाला कितीतरी प्रवचन झाले. एखाद्या प्रवचनामध्ये आम्ही असं म्हटलं का लग्न करा म्हणून? बरात करा पण सांगितलं? कोण सांगितलं? नाही सांगितलं. कारण तुम्ही म्हणा, तुम्ही का बरं नाही केलं? मग आम्हाला म्हणतात लग्न करा, तुम्ही का बरं नाही केलं? आधी केले मग सांगितले. सांगायचं तात्पर्य की जे संतांच्या अंतर्मनानं सांगितलं तीच अंतर्मन आम्हाला सांगतंय. आणि जे आमच्या मनाला, संतांच्या मनाला जे अंतर्मन सांगतं तसंच अंतर्मन आपल्या सर्वांनी सांगावं या उद्देशानं लक्षपूर्वक ऐकायचंय. संतांचं अंतर्मन काय सांगतं? न मिळ खावया मद उपदेशी अनेक लोकांशी हेची सांगे. एक लक्षात ठेवा, या पहिल्या चरणामध्ये जे सांगितलं न मिळो खावया न वाढो संतान, याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. संतांना असं वाटत नाही की तुम्ही अन्न अन्न पाणी पाणी करून मरावं. संतांना असं वाटत नाही की आपल्या कुळामध्ये कोणीही जन्माला येऊन आलं तर मरून जावं, असं संतांना नाही वाटत. संत तर म्हणतात विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. ज्याला ज्याची आवश्यकता आहे ते सर्व मिळालं पाहिजे. कोणीही उपाशी राहता कामा नये. प्रत्येकाला अन्न पाणी मिळालं पाहिजे. आणि आपल्या कुळामध्ये असे सुपुत्र, असे कन्या, असे मुलं जन्माला आले पाहिजे ज्यांचा हर्ष भगवंताला वाटेल. पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठो वाचे. सांगायचं तात्पर्य आपल्याला खायला मिळू नये असा संतांचा उद्देश नाही. आपल्या घरामध्ये संतान जन्माला येऊ नये असंही नाही. तर एक वेळेस खायला नाही मिळालं तरी चालेल, संतान नाही वाढली तरी चालेल,
परंतु भगवंताची कृपा मात्र झाली पाहिजे. परी हा नारायण कृपा. आणि एक लक्षात ठेवा, जे रात्रंदिवस फक्त खाण्यासाठी पिण्यासाठी धडपड करतात ना, बघा काहींची किती धडपड चालू आहे. इथं भर पोटासाठी पहा केवढी आटाआटी. ईदभर पोटासाठी, पोट मोठे आणि वार हिंदविते दारू दार. इथभर पोटासाठी, बरं झालं 4-5 पोटासाठी दिलं देवाला, ईदभर दिलं. तरी किती अट्टहास प्रयास लोक करतात. कथा कीर्तन प्रवचन साधू संत देवधर्म काही जाणत नाही. इथं भर पोटासाठी पहा केवढी आटाटी. सांगायचं तात्पर्य, न मिळो खावया न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करो. भगवंताची कृपा झाली पाहिजे. मग आपल्याला तर जेवायला मिळेल. आपल्या घरामध्ये तर संतान निर्माण होईल. आणि एखाद्या दुर्जनानं तिचा नाश करण्याचा प्रयास केला तर स्वतः भगवंत त्या ठिकाणी आणि त्या संतानाचं रक्षण करेल. आपल्या सानिध्यात जर भगवंताचं चिंतन स्मरण असेल, आपण तर जीवन तृप्त व्हाल. आपल्या सानिध्यात जे कोण येतील ते देखील जीवन तृप्त होतात. आणि रात्रंदिवस केवळ खाण्यासाठी पिण्यासाठी आपल्या भोग ऐश्वर्यासाठी जे प्रयास करतात ना, ते तर असे मरतात, अनेकांना घेऊन मरतात. आपले दोन या जगामध्ये प्रचंड जे इतिहास आहे बघा कधी. एक रामायणाचा इतिहास आणि महाभारताचा इतिहास. कौरवांनी छल बल कपट करून पांडवांचं राज्य जिंकून घेतलं. त्यांना वनवासामध्ये काढून दिलं. ते पांडव खंड वनवासी परी त्या देवासी आठवी. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला नाही विसरला पांडुरंग. काय झालं त्याच्यामुळं? तिथं त्यांनी खाण्यापिण्याची चिंता नाही केली. त्यांनी भगवंताचं चिंतन केलं. जो भगवंताचं चिंतन करतो त्याची चिंता परमात्मा करतो. करतो की नाही करतो? त्याची अनुभूती आम्ही घेतलेली आहे. जसं ज्यावेळेस नाशिकला बाबांच्या आश्रमामध्ये गुरुदेवांच्या आश्रमामध्ये तपोवनामध्ये राहत होतो, पंचवटी कॉलेजला शिकत होतो, बीकॉम फायनल होतो, त्यावेळेस गुरुदेव म्हणायचे की पाहू जाता एक देव त्यांनी निर्मिय रे सर्व, अन्न पाणी तोची देतो, प्रेमे सर्व सांभाळतो. सर्वांचा सांभाळ परमात्मा करतो. भलेही आश्रमामध्ये राहत होतो, सहज मनामध्ये भावना यायची की देव काय खायला देतो, देव कुठे खायला देतो. आश्रमातले भक्त सांभाळतात, घरी गेलो तर घरचे सांभाळतात, नातेवाईकडे गेलो तर नातेवाईक सांभाळतात. देव काय खायला देतो? ज्या ठिकाणी आपला देश नाही, वेश नाही, भाषा नाही, अशा ठिकाणी जर गेलो आणि त्या ठिकाणी जर सांभाळलं तर समजायचं की ईश्वराची कृपा आहे. आणि गुरुदेवांच्या महानिर्वंतर नेपाळ असेल, तिबेट असेल, चीन असेल, अशा काही दुर्गम भागामध्ये राहून बघितलं. ध्यानी योगी राज बैसले कपाटी, लागे पाठोपाठी दयांच्या तान भूक त्यांचे राखे शीतोष्ण झाले उदासीन देवावा, याची प्रचिती आहे. त्यांचं देश माहीत, देश वेगळा आहे, भाषा वेगळी, काही समजत नाही. परंतु त्यांनी अशी सेवा केली की जे जवळच्या नातेवाईकांनी केलेली. सांगायचं तात्पर्य, परमात्मा सांभाळतो. अरण्यामध्ये काढून दिलं, खाण्याची चिंता नाही केली. भगवंतानं सूर्यनारायणाला प्रेरणा केली आणि सूर्यनारायणाने अक्षय पात्र दिलं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जोपर्यंत द्रौपदी जेवत नाही, किती प्रकारची आणि किती प्रमाणात पदार्थ जेवणाचे मिळत राहायचे.
हा समाचार शकुनी मामाला कळाला. त्यानं जे आहे तर दुर्योधनाला सांगितलं की दुर्योधना, पांडवांचा नाश करण्यासाठी आपण पुष्कळ प्रयास केले. लाक्षागृहामध्ये जाळून मारण्याचा प्रयास केला, भीमाला विष देऊन मारण्याचा प्रयास केला, पुष्कळ प्रयास केला. पांडव काही मेलेच नाही. म्हटले मग आता म्हटले एक काम करायचं, दुर्वास आधी 60,000 ऋषींना जीव घालायचं. म्हटले कशासाठी? साधूनकासाठी जीव घालायचं. म्हणजे जो ज्याचं अन्न खातो त्याची तशी बुद्धी होते. आपलं अन्न खाल्लं की त्यांची बुद्धी भ्रष्ट होऊन जाईल, आणि त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली की सांगायचं की आमचे भाऊ वनामध्ये राहतात, जसं करल्याच काळजी यांना तिथं राहतात, तिथं जा जेवण करण्यासाठी किंवा रात्री 12 वाजता. कारण त्यांना माहित होतं की 12 वाजता ते जेवण देऊ शकणार नाही, कारण ते जे पात्र आहे ते संध्याकाळपर्यंत, जोपर्यंत द्रौपदी जेवत नाही तोपर्यंत मिळत होतं. 12 वाजता रात्री का तर ते जेवण देणार नाही, आणि ते तर कोपिष्ट आहे, शाप देतील आणि आपोआप मरून जातील. 12 वाजता गेले. खरं म्हणजे ग्रस्तानं रात्री ग्रस्ताच्या घरी साधून खरं म्हणजे रात्री जायचं नाही. जायचं असलं तर तिथं मुक्काम करायचं नाही. समजा आला एखाद्या यात्रेमध्ये तर तिथं जेवण मागायचं नाही. रात्री 12 वाजता गेले. म्हटले की आता आम्ही स्नान करून येतो, तोपर्यंत 60,000 ऋषी आहे. म्हटले तोपर्यंत आमच्या जेवणाची व्यवस्था करून ठेवा. विचार करा, झाडाखाली झोपलेले आणि जेवण करून येईपर्यंत, स्नान करून येईपर्यंत 60,000 ऋषीची जेवणाची व्यवस्था करून ठेवायची. काय केलं? भगवंताचा धावा केला. भगवंत उपस्थित झाले. आल्या म्हटले की द्रौपदी मला खूप भूक लागली. अरे म्हटलं भूक लागली, ते साधू आलेले, त्यांना जेवायला काही नाही म्हणून तुझा धावा केला. म्हणजे त्यांचं नंतर बघू, मला जेवायला दे पहिले. अरे म्हटलं तुला तर माहित आहे मी तर जेवण झालेलं आहे आणि थाळीमध्ये तर आता काहीच मिळणार नाही. म्हणजे ते थाळी इकडे आण. त्या थाळीला एक भाजीचं पान लागलं होतं, तेवढं मुखामध्ये टाकलं आणि मी तृप्त झालं तर सर्व जग तृप्त व्हावं अशी भावना केली. आणि 60,000 ऋषींना स्नान करता करता ढोकरे यायला लागले. विचार केला की तिथं गेलो आणि जर त्यांनी जेवलं वाढलं आणि आपण जर नाही जेवलं तर आपल्याला श्राप देतील. तिथूनच तृप्त होऊन चालले. न मिळव खावया, नाही चिंता केली, सर्व तृप्त होऊन गेले. आणि होता न मिळो खावया न वाढो संतान. काय किती दुर्जन असतात. युद्धामध्ये कितीतरी, जसं भगवंतानं युद्ध टाळण्याचा प्रयास केला. भगवंत कौरवाकडे गेले. म्हटले त्यांनी 12 वर्षाचा वनवास भोगलेला आहे, 1 वर्षाचा अज्ञातवास भोगलेला आहे. त्यांचं राज्य त्यांना देऊन टाका. म्हटले नाही देणार. म्हटले मग असं करा, त्यांनी जे जमवलं होतं कमवलं होतं ते देऊन टाका. म्हटले ते नाही देणार. कशासाठी चालू आहे? न मिळो खावया न वाढो संतान, बरी हा नारायण कृपा करू. भगवंताची कृपा झाली पाहिजे. परंतु काहींना त्या भगवंताच्या कृपेशिवाय काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त भोगाशिवाय पाहिजे, खाण्यासाठी पाहिजे. त्यांनी छळ बल कपट करून सर्व जिंकून घेतलं. 12 वर्षाचा वनवास संपला, 1 वर्षाचा अज्ञातवास संपला. संतांनी समजून सांगितलं. शेवटी कृष्णम वंदे जगद्गुरु तिथं गेले समजवायला. म्हटले असं करा, भगवंताला युद्ध नको होतं, कारण माहित होतं की युद्ध जर झालं तर अनेक माता भगिनी विधवा होतील, अनेकांचे पती मृत्युमुखी पडतील, कुणाचा भाऊ, कुणाचा मामा, कुणाचा काका, हे सर्व मरतील. त्याच्यासाठी युद्ध नको आहे. म्हणून प्रस्ताव ठेवला की ठीक आहे, पांडव संतुष्ट आहे, ठेविले अनंत आहे, तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान. तर काय करा, 5 भावांना 5 गावाची जागीर द्या. काय उत्तर दिलं माहितीये? सुईच्या टोकावर मावेन एवढे जमीन तर त्यांना मिळणार नाही, तर 5 गावाची जागीर कुठून आली? भगवंतानं म्हटलं ठीक आहे, आता युद्धाला तयार व्हा. युद्ध झालं आणि सुईच्या टोकावर मावेन एवढी जमीन त्यांनाच राहिली नाही, ते तर मेले, अनेकांना घेऊन गेले.
अशी जशी कौरवांची दुर्दशा झाली तशी आपली आपल्या कुळाची होणे असं वाटत असेल तर त्याच्यासाठी संतांची वाणी आहे का? न मिळो खावया, काय उपाशी मेले पांडव? 60,000 ऋषी तृप्त होऊन गेले आणि दररोज कितीतरी यायचे तृप्त होऊन चालल्या जायचे. अक्षय पात्रामध्ये असायचं सर्व. न मिळव खावया न वाढो संतान, अशा प्रकारे युद्ध झालं आणि कितीतरी नियम होते की रात्री दिवस मावळल्यानंतर लढायचं नाही. ज्याला लढण्याची इच्छा नाही त्याच्या पाठीमागून वार करायचे नाही, सर्व मोडून टाकले. एवढंच नाही तर झोपलेले 5 पांडवांचे मुलं मारून टाकले अश्वत्थाम्यानं. त्याच्यावर ते समाधान झालं नाही तर पांडवांच्या पक्षाला जेवढ्या स्त्री आहे त्यांच्या गर्भावर ते ब्रह्मास्त्र सोडलं. बघा त्या गर्भाच्या मुलं त्यांनी काय केलं होतं? ते काय लढायला आले ते का? पण दुर्जन काय करेल याचा काही भरोसा नाही. दुनिया कहे मैं दुरंगी पल में पलटी जाओ सुख में जो सोई रहे उनको दुखी म्हणावं. झोपलेले मारून टाकले. एवढ्यावर समाधान झालं नाही तर ज्या पांडव पक्षाच्या स्त्रिया होत्या गरोदर त्यांच्या गर्भावर ते ब्रह्मास्त्र सोडलं. अभिमन्यू पत्नी धावत आली भगवंताकडे. ज्यावेळेस बघितलं की एक ज्वाळा येते, भगवंताचा धावा केला आणि भगवंतानं हातामध्ये सुदर्शन चक्र घेतला आणि त्या गर्भाचं रक्षण केलं. त्या ब्रह्मास्त्राची ज्वाळा नाही दिली, भगवंतानं रक्षण केलं. सांगायचं तात्पर्य आपला धर्म टिकला पाहिजे या दृष्टीनं पांडवांनी धर्म करा पांडवांनी केला. अंगी देव राबविला, धर्माविने नाही गती, धर्म जीवाचा संगती. अशा प्रकारे ईश्वराची भक्ती करणं आपला धर्म आहे तो निभावला आणि त्यांचं रक्षण परीक्षित राजाचं रक्षण स्वतः गर्भामध्ये असताना भगवंतानं केलं. सांगायचं तात्पर्य ज्याची अशी भावना खायला नाही मिळालं तर चालेल, मिळतं. संतान नाही वाढली तरी चालेल, अशी संतान त्यांच्या कुळामध्ये जन्माला येते की ते अनेक जसं परीक्षित राजाच्या निमित्तानं आपल्याला भागवत मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे अनेक लोक तरुण जातात. परंतु आपण काय करा, संतांची जी वाणी आहे ती आपली वाणी झाली पाहिजे. कोणती? न मिळ खावया कौरवांचा प्रयास काय? आम्हाला मिळालं पाहिजे राज्य, आम्हाला भोगाश्वर मिळालं पाहिजे, आमच्या संतानाला मिळालं पाहिजे, आमचे नातोपंत येतील त्यांच्यासाठी मिळालं पाहिजे. झालं काय? ते तर मेले आणि त्यांना घेऊन गेले.
परंतु भगवंत मिळाले पाहिजे अशी जी पांडवांची धारणा होती, या जगामध्ये त्यांची इच्छा नव्हती तरी त्यांना राज्य प्राप्त करून दिलं आणि मेल्यानंतर स्वर्गाचं राज्य प्राप्त करून दिलं. कारण ज्यावेळेस दोन्ही सैन्याच्या मध्यभागी भगवंतानं रथ उभा केला की पुन्हा कुणाशी लढायचंय, बघितलं की सर्व आपलेच आहे. अर्जुन म्हटला की यांना मारून या जगाचं काय स्वर्गाचं राज्य मिळालं तरी ते नकोय. अशा प्रकारे हे सर्व आपण करा, एवढं मिळेल की त्याच्यासाठी कसल्या प्रकारचे, जसं पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठवते सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला नाही विसरला पांडुरंग. एवढी दरिद्रता. परंतु नेहमी म्हणायचे की पत्नीला सांगायचे की ज्यावेळेस गुरुकुलामध्ये होतो ना, माझा एक मित्र होता कृष्ण, आता द्वारकाधीश झालेला आहे, स्वर्णाची नगरी त्यांनी वसवलेली आहे. पत्नी म्हणायची एवढे जर तुमच्यावर ते प्रेम होतं तर जाना तिथं, आपण तर उपाशी राहू शकतो पण मुलांसाठी काही मागणार ना. म्हटले नाही, मरूपर मागू नये आपले तनके काय, मरून जावं आपल्या पोटासाठी संसारासाठी मागू नये. हा परमार्थ के कारणे मोहिना विलाज, सर्वजण येतात, सर्वजण सुखाय कार्यासाठी अगदी लाज लज्जा सोडून घरोघर दारोदार मागा, काही अर्थ नाही. पण लोक उलट करतात. काही गावामध्ये, आपल्या गावामध्ये नाही, काही गावामध्ये संध्याकाळ झाली कसं करून एका कपाची वाजता करत. एकाने जर म्हटलं की अरे आई वडिलांनी एवढं जमवलं होतं, कमवलं होतं, सर्व बर्बाद करून टाकलं आणि आता भिकाऱ्यासारखं मागत तर तुला काही लाज नाही वाटत, तर तुला काही म्हणा कोणती एवढी वाजता करत. ते पितात म्हणजे लक्षात आलं ना, दूध पितात त्यांची गोष्ट चालली. आपल्या गावात नसेल तसे, असेल तर सोडून द्या. चांगलं गाव आहे आपलं, संतांचं गाव आहे, एवढे चांगले मंदिरं बनवले. तो म्हणतो अरे आपला जात कोणती, आपला कुळ कोणता, आपला धर्म कोणता. अशा प्रकारे पिणं आणि गटारात लोळणं आपल्याला शोभा देत नाही. आपल्या गावामध्ये असं कामा नाही. बऱ्याचशा गावामध्ये चांगले तरुण आहे, आपल्या गावामध्ये किती माहित नाही आहे. काही कथेचं, कीर्तनाचं, प्रवचनाचं ते आयोजन करतात. काही म्हणतात बाबाजी आमच्या गावामध्ये पुष्कळ तरुण आहे. असे तरुण सकाळी जातात घरून आणि संध्याकाळी लोकांतर धरून एक गटारात पडलं, एक तर पडलं, एक तर पडलं. असे तरुण असता कामा नाही. बल सागर भारत विश्वात शोभनी राहो. अशा प्रकारे तर तो हे करतो की सर्व सोडलं पाहिजे. तर मरूपर मागू नये आपले तनके काय, परमार्थ के कारणे मोहिना विलाज. त्याला जर म्हटलं रे गावामध्ये सप्ताहाला वार्षिक कार्यक्रमाला चल आपण थोडस, किंवा गावामध्ये एखाद्याचं घर जळालं, थोडस वर्गणी केली तर घर त्याचं निर्माण करायला किती वेळ लागतो. काही भागामध्ये बघितलं सरकारची ते बिलकुल अपेक्षा करत नाही, सरकारकडे काही करत नाही. एखाद्याचं जळालं, ज्याच्याकडे जे असेल धान्य असेल, वस्त्र असेल, जे असेल, काही नसेल तर श्रमदान त्या ठिकाणी करतात आणि त्याचं घर निर्माण करून देतात. त्याला जर म्हटलं चल थोडस गावामध्ये वर्गणी करतो, तर भिकाऱ्याच्या धंद्याने जमत आपल्याला आणि ते तर तिथं मागत बसतो. सांगायचं तात्पर्य की त्या ठिकाणी गेले नाही, म्हटले की मी मागणार नाही. म्हटले ठीक नका मागू, पण कमीत कमी दर्शन करण्यासाठी तर जाणं. म्हटले खूप इच्छा आहे माझी दर्शन करण्यासाठी जाण्याची, परंतु नाही जाऊ शकत. म्हटले का? म्हटले 3 ठिकाणी कधीही रिकाम्या हातानं जाऊ नये. लक्षात ठेवा, 3 ठिकाणी संताकडे रिकाम्या हातानं जाऊ नये, गुरुकडे रिकाम्या हातानं जाऊ नये, भगवंताच्या दरबारामध्ये रिकाम्या हातानं जाऊ नये. काही ना काही दिलं पाहिजे. आणि नंतर प्रसाद असेल किंवा दर्शन असेल ते घेतलं पाहिजे. म्हणजे त्यांच्याकडे जायचं माझ्या त्यांना देण्यासाठी तर काहीच नाही. म्हणजे ठीक आहे त्याची मी व्यवस्था करते. दुसरे कोण पोया आणले मुठभर ते भगवंताला दिले तर संत वर्णन करतात पोयासाठी गाव सोनियाचा. जशी आपली द्वारकापुरी स्वर्णाची तशी सुदाम देवांची सुदामपुरी. भगवंताने पुष्कळ विचारलं की कसं काय, म्हटले काही नाही सर्व व्यवस्थित चालू आहे.
काही चिंता नाही, चोराची तर बिलकुल चिंताच नाही. आहे का तिथं? रात्री लाईट नसला ते चालतो, चंद्राचा प्रकाश येतो, दिवसाचा सूर्याचा प्रकाश येतो. पावसाळ्यात तर कधी पाणी नाही आणलं तर आपोआप ओरतून येतं खाली. पंखा लावायची गरज नाही, इकडून निघलं ते तिकडे निघतं हवा. काही चिंता नाही. आणि भगवान काहीच मागितलं नाही. आणि भगवंताने काय केलं? पोयासाठी गाव सोनियाचा. सांगायचं तात्पर्य, खाण्याची चिंता नाही, पिण्याची चिंता नाही, राहण्याची चिंता नाही. परमात्मा एवढा देतो की ज्याची कधी आपण कल्पना केली नसेल. परंतु हे सर्व करण्यासाठी सुरुवातीला विटंबो शरीर होत चित्ती नारायण. कुंती मातेला भगवंतानं विचारलं की कुंती माता, आपण काहीतरी मागून घ्या. आपण आतापर्यंत माझ्याकडे काहीच नाही मागितलं. काय मागितलं माहितीये? काय मागितलं असेल? कुंती मातेनं मागितलं की कृष्ण, असंच माझ्या जीवनामध्ये दुःख येऊ दे. आतापर्यंत जसं दुःख आलं ना, तसं पुढे दुःख येऊ दे. म्हटले का बरं? दुःख में स्मरण सब कोई करे, सुख में करे न कोई. जो सुख में स्मरण करे तो दुःख काही कोई. दुःखामध्ये तर सर्व भगवंताचं स्मरण करतात, सुखामध्ये सर्व विसरून जातात. अनुभव आहे. जिकडं तिकडं पाणीच पाणी. अगदी नद्या, म्हणजे नद्या असेल किंवा विहिरी असेल, उकळायला लागल्या. बघा, शिवाच्या मंदिरामध्ये कोणी जाणार नाही, एवढं पाणी असं. आणि दुष्काळ पडू द्या, मग अंड्याचे अंडे, पाऊस नसला की अगदी एवढं भरतात त्या मंदिरातून बाहेर निघायला लागतं. केव्हा आठवण केव्हा येते? दुष्काळ चांगला पडू द्या तेव्हाच. सुकाळामध्ये नाही. सुख में स्मरण सब कोई, दुख में स्मरण सब कोई करे, दुख में करे न कोई. जो सुख में स्मरण करे तो दुःख काही को होय. त्याच्यासाठी विटंबो शरीर होत का विपत्ती, परी राहो चित्ती नारायण. किती विपत्ती आली तरी त्या विपत्तीमध्ये, संकटामध्ये भगवंताचं ते स्मरण चिंतन घडतं. त्यावेळेस ते दुःख तर निवृत्त होतं. भगवंतही त्याला सहाय्य करतात. कारण हे मागून मागून तरी काय करणार. शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे नाशी व्यतिरिक्त सर्व काही नाशवान आहे. एका जनार्दनी सर्व नाशिवंत, एकच शाश्वत हरिनाम. भगवंताचं नाम, भगवंताची भक्ती, ती शाश्वते. बाकी सर्व अशाश्वत. म्हणून आपण खायला नाही मागितलं तरी भगवंत खायला दिल्याशिवाय राहणार नाही. न मिळव खावया, न वाढो संतान, परी हा नारायणाची कृपा करो. ऐसी माझी वाचा मज उपदेशी, अनेक लोकांची हेची सांगे. विटंबो शरीर होत का उत्पत्ती, परी राहो चित्ती नारायण. तुका म्हणे नाशी म्हणत हे सकळ, आठवे गोपाळ हे चित. आपण फक्त भगवंताला आपलंस करून घ्या.
बाकी काही मागू नका. न मागताही जो भक्ती केल्यानंतर मागण्याची असं पायी मुखाकडे चिंतिले रोकडे मनोरथ ही संतांची वाणी आहे. आणि एक लक्षात ठेवा, आताच तुम्हाला स्मरण करून दिलं, आपल्या गावामध्ये जेवढे प्रवचन झाले असेल, जर आपण लक्षपूर्वक ऐकला असेल तर ते पद, ते दोहा, तोच अभंग आम्ही घेतो की ज्याची आम्हाला प्रचिती आली आहे. ज्याची प्रचिती आला नाही, ज्याची अनुभूती आम्हाला आली नाही, ते आम्ही कधी सांगत नाही. गेल्या वेळेला सांगू नये, बहुसार मागू नये, शिष्य वर्गाचे नियम आहे. तर या दृष्टीनं खायला नाही मिळालं तर चालेल, संतांनी वाढले तरी चालेल, परंतु भगवंताची कृपा झाली पाहिजे. आणि भगवंताची कृपा जर झाली तर ज्याची कधी आपण स्वप्नामध्ये देखील कल्पना केली नसेल एवढं परमात्मा देईल. आपल्या गावाला बरेचसे प्रवचन झालेले, आपल्या गावाचे बरेचसे येतात देखील अनेक दिवसापासून. माहिती आहे बऱ्याच जणांना, काही काही गुरुकुलामध्ये शिकणारे होते, त्यांना तेव्हापासूनचा जीवन माहित आहे. घरदार सोडलं तर अंगावरच्या वस्त्रानेशी, गुरुदेवांचा आश्रम सोडला तर अंगावरच्या वस्त्रानेशी. सहज एक दिवस मनामध्ये भावना आली की 2-3 गुंठे होईना जमीन शहराजवळ असावी. कशासाठी? ऐसी बात बोली कि कोई न बोले झूठ, और ऐसी जगह बैठी कि कोई न बोले. झूठ म्हणायच्या अगोदर कुठून चालायला लागायची. ऐसी जगह बैठी कि कोई न बोले. 2-3 गुंठे का होईना असावी अशी सहज एक इच्छा झाली. त्याच्यासाठी अट्टास नाही, धडपड नाही, काही नाही. तर त्या ठिकाणी बऱ्याचशा धर्मात्माने, पुण्यात्माने कोणी 1 गुंठा, पाव गुंठा, 1 एकर, अर्धा एकर गुंठा जमीन दान केली. साधारणतः 2-3 एकर त्याच्यापासून मिळाले. त्याच्यानंतर आपण जे काय देतात, 1 रुपया, 5 रुपये, 10 रुपये, साधू ऐसा चाहिए आई दिए चलाय, दोष न लागे तासू को सिर की टले भलाय. साधू कसे पाहिजे? साधू ऐसा चाहिए आई दिए चला. जे काय जनता जनार्दन दिला असेल, सर्व जनता जनार्दनाच्या सेवेसाठी समर्पित करून टाकायचे. गुरुदेव बाबाजी म्हणायचे, आज द्यावं झाडून झुडून, उद्या देईन देव झाडून. उद्याची चिंता आज नाही करायची. जे आहे ते आज सर्व जनता जनार्दन सेवेसाठी करा. जे काय तर त्याच्यापासून जमीन खरेदी केली. जवळजवळ 50 एकराचं क्षेत्र त्या ठिकाणी झालेलं आहे. 2-3 का होईना मुलांना शिकवा असं वाटलं होतं. 400-450 विद्यार्थी त्या ठिकाणी 5-7 जिल्ह्यामधून तिथं राहत आहेत. 1ली पासून 12वी पर्यंत शिक्षण घेत आहेत. त्या मुलांना कसल्या प्रकारचं व्यसन असू नये, चहाचं देखील व्यसन असू नये, त्याच्यासाठी गावरान गाईचं, विशेष करून गीर जातीच्या सर्वच्या सर्व गायी, 100-125 गायी आहे. त्यांच्यासाठी जे आहे तर दूध मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी 100-125 गायी आहे. हे सर्व काही अपेक्षा नव्हती तेव्हाच. बरं, त्यांची आता काही जास्त चिंता नाही राहिली. बऱ्याच लोकांनी 1-1 लाख रुपये जमा केले. म्हणजे पुढचे देखील 1-1 लाख रुपये जमा केले, ते तसेच जमा राहणार आहे. त्याच्या व्याजातून एक दिवस अन्नदान चालू राहणार आहे. आम्ही असो अगर नसो, देणारे असो अगर नसो, त्या ठिकाणी बरेचसे 1-1 सांगितलं ते गो घास म्हणून 1 रुपया दररोज त्या गाईला द्या. गोमातेची सेवा झाली पाहिजे. पूर्वीच्या काळी होते, आपल्या मुखामध्ये घास घालण्याच्या पूर्वी 1 घास गाईच्या मुखामध्ये घालायचे. आता बरेचसे म्हणतात की बाबा आता गाईच नाही राहिल्या, ठीक आहे, नाही राहिल्या तर त्या गाईची सेवा व्हावी आणि मुलांना गावरान गाईचं दूध मिळावं. याच्यासाठी 1-1 रुपया 1-1 रुपया देते असं वाटलं होतं, पण सहसा 1-1 रुपया कोणी, म्हणजे 365 सहसा कोणी देत नाही. 500, 1000, 1100, जसं आत्ताच या ठिकाणी जे दीपक रंजनराव मोहीन कोणी, धन्यवाद, त्यांनी या ठिकाणी 5000 रुपये चाऱ्यासाठी दिले. काही मागितले नाही त्यांच्यासाठी, आणून देतात. आणून देईजे आपण हे दाना माझे उत्तम दान, जे द्यावे घरात वाचारून मध्यम दान ते आणावं. आपल्याकडे कशी प्रथा आहे माहित नाही. आम्ही जिथं जिथं कार्यक्रम असतो, जसं अनुष्ठानाचा आता शिवरात्रीच्या निमित्तानं झाला, नवरात्रीच्या निमित्तानं झाला, दत्त जयंतीचा तपोभूमी झाला, किंवा आता जे आहे तर जालना जिल्ह्यामध्ये जे आहे तर गुढीपाडव्याच्या निमित्तानं आहे, जेवढे अनुष्ठान संध्याकाळी
9 वाजता प्रवचन संपलं की सर्वांना प्रसाद आणि दररोज बदलून माता भगिनींना कसल्या प्रकारचं त्यांना चिंता नाही. सांगायचं तात्पर्य न मिळो खावया न वाढो संतान परिहात नारायण कृपा करो. याच्यानंतर प्रसाद आहे ना, प्रसाद आहे का, आहे ना. आले कशासाठी, आले सत्संगासाठी, प्रवचनासाठी, कीर्तनासाठी. परंतु ज्याचा सखा आहे त्यावर सर्व विश्व कृपा करी. धर्मात्मांना पुण्यात्मांना प्रेरणा करतो, पापेला नाही पुण्यात्मांना, की एवढे लोक आलेले, एवढे पुन्हा केव्हा मिळायचे. अशा प्रकारे भगवंताचं चिंतन करता तर त्यांच्या प्रसादाची व्यवस्था करा. जेवण तर कुठेही धाब्यावरती कुठेही मिळतं, हॉटेलवरती मिळतं, पंचताराकीत मिळतं, पण प्रसाद मिळतो तो भगवंताच्या दरबारामध्ये, संतांच्या दरबारामध्ये. प्रसाद हे सर्व दुःखांना हानीर शोक जाईल. सांगायचं तात्पर्य न मिळो खावया न वाढो संतान परिहार नारायण कृपा करो. ऐशी माझी वाचा मद उपदेशी अनेक लोकांची हिची सांगे. एवढं काही इच्छा नव्हती केली. हेमाडपंथी मंदिर जे पहिल्यानं मिळायचे, बनवायचे, सहज आले मनामध्ये, बनवून गेलं. तर अशा प्रकारे सांगायचं तात्पर्य आपण फक्त भगवंताचं चिंतन करा, स्मरण करा. आपलं काम आहे चिंतन करायचं, चिंता करायचं आपलं काम नाही. चिंता करणं हे भगवंताचं काम आहे. पण लोक काय करतात, जे भगवंताचं काम आहे ते आपण करत बसतात, चिंता करत बसतात. चिंता से घटे चतुराई, काही मिळत नाही त्याच्यामुळे. आपण चिंतन करा, भगवंताची भक्ती करा. विटंब शरीर होत का विपत्ती परिराहो चित्ती नारायण. तुका म्हणे नाशी वंत हे सकळ आठवे गोपाळ हेच हित ते करावे. देवाचे चिंतन करून या मना शुद्ध व्हावे. म्हणून भगवंताची भक्ती करा. भगवंताची भक्ती केल्यानंतर भगवंताकडे काही मागू नका. आणि मागायचं असेल तर काय मागा. धन मागू नका, द्रव्य मागू नका, ऐश्वर्य मागू नका, पद मागू नका, प्रतिष्ठा मागू नका. कारण हे किती मिळालं एक तर ते आपल्याला सोडून जाईल किंवा त्याला सोडून आपल्याला जावं लागेल. काही काही म्हणते ना, खरंच आहे. घरामध्ये सुना आल्या तर त्या त्यांच्या ताब्यात घेऊन टाकतील. मुलं मोठे झाले तर ते आपल्या नावावर करून घेतील. धन सोडून जाईल ते तर ठीकच आहे. परंतु आमचा बंगला किंवा आमचं घर आम्हाला कसं काय सोडून जाईल. बंगला किंवा घर आपल्याला सोडून नाही गेलं तर बंगल्याला घराला सोडून आपल्याला जावं लागेल. तरी काही ते म्हणते ना, मी तर नाही जाणार. 4 जण उचलतील आणि घेऊनच जातील. म्हणतील आता कशाला ठेवायचं, वास सुटायला उचला आता, सोडवणे गणगोत सारी शेवटी गावाचे बाहेर जावंच लागेल. म्हणून ते मागू नका. संतांनी जे मागितलं, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जे मागितलं, जसं त्यांनी काय मागितलं नाही, न मिळो खावया न वाढो संतान परिहार नारायण कृपा करो. ऐशी माझी वाचा मद उपदेशी अनेक लोकांची हिची सांगे. त्यांनी खायला नाही मागितलं, संतांनी मागितले, राज्याने मागितलं. त्यांनी काय मागितलं, एकच मागितलं, संतांची या सेवा कैसा परिला हो, नामाचा आठो कैसा राहे. याची थोर चिंता लागली मनासी, निजता निद्रेस लागे डोळा. जेवता जेवणी न लागे डोळ धड, वाटते कपड विषय सुख. ऐशिया संकटी पाव कृपानिधी, आणि लाभी संतपदी प्रेम भावे. हे प्रभू, रात्री जर झोपायला गेलो तर झोप येते, जेवायला गेलं तर जेवण जात नाही. बस एकच चिंता आहे, संतांची या सेवा कैशा परिला हो, आणि नामाचा आठो कैसा राहील. संतांची संगती मिळाली पाहिजे. धर्म काय, अधर्म काय, पाप काय, पुण्य काय, सद्गती कशी होते, दुर्गती कशी होते, काय खावं काय खाऊ नये, काय प्यावं काय पिऊ नये, कुणाची संगती करावी आणि कुणाची संगती करू नये, हे आम्हाला संतांच्या सानिध्यानं कळालं पाहिजे. आणि रात्रंदिवस तुझं नामस्मरण आमच्या मुखामध्ये आलं पाहिजे. म्हणून प्रभू अशी कृपा कर. प्रभू कृपा
की या ठिकाणी धर्माचं रक्षण व्हावं, प्रत्येकाला सुखाची, समाधानाची, शांततेची प्राप्ती व्हावी आणि ती जर प्राप्ती करायची असेल तर संतांविन प्राप्ती नाही ऐसी वेद देते. आणि भगवंताची प्राप्ती व्हायची असेल तर संतांची संगती, त्यांच्या मुखानुभूत आपल्याला ऐकायला मिळायला पाहिजे. तर हे सर्व आपण केलं. जिथं जिथं आपल्याला या ठिकाणी करता येईल तेवढं करा. तसं तर आपण इथंच करतात असंही नाही. जसं रामशी मातेच्या गडाजवळ जे 400-450 विद्यार्थी राहतात किंवा साधू संत राहतात, अद्यापर्यंत कधीही धान्य त्या ठिकाणी धान्य त्या ठिकाणी विकत घेतल्या जात नाही. तर जो राजा आहे तो राजा सर्व पुरवतो. कोण राजा? ज्याच्यावरती आमची श्रद्धा आहे, भावना आहे, तो राजा. कोणता? शेतकरी राजा. खरं म्हणजे आजकाल एकच राजा राहिलेला आहे, तो शेतकरी राजा. सर्वांना देतो, एवढे कष्ट सहन करतो. मंदिर देखील बांधलं शेतकरी राजा. त्या ठिकाणी धान्य देतो शेतकरी राजा. एवढंच नाही तर जसं आता ज्यांचं नाव सांगितलं 5,000 रुपये अजून चिठ्ठी आलेली आहे विष्णू हरिभाऊ गोशाळेसाठी, त्यांनीही 2100 रुपये या ठिकाणी काम करेल. त्यांनी देखील 1100 रुपये या ठिकाणी गायीच्यासाठी दिलेले. आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेस जरूर आपले मुलं गुरुकुलामध्ये पाठवा. जसं तर शाळा वस्तीवरती वस्ती शाळा काढले तिथं शिक्षण मिळेल, परंतु संस्कार मिळतीलच याची शाश्वती नाही. या दृष्टीनं प्राचीन काळच्या ज्या गुरुकुल ज्या संकल्पना होती बाबाजींनी जी आहे, तर जसं वेगवेगळा गुरुकुल सुरू केलं त्या ठिकाणी जे संस्कार देण्याचं कार्य आमच्याकडे होतं ते अखंडपणे चालू राहावं या दृष्टीनं कांशी मातेच्या गडाजवळ देखील जे गुरुकुल आहे ते कुणासाठी? तर आपल्या सर्वांसाठी. आपले मुलं त्या ठिकाणी पाठवा. आपल्या गावाला आल्यानंतर एक आनंद वाटतो. या ठिकाणी आपण सर्व येतात. या ठिकाणी संत आलेले, संतांचं एकदा पूजन करायचंय, नंतर आपलं काय नियोजन असेल ते सांगायचं. संत पूजन करून घ्यायचं. संतांना उठायचं आदेश नाही. कसं द्यायचं सर? हार घ्यायचं. ते स्वतःहून राहतात आदेश नाही. नसेल हार कर, हे छान नसेल पण हार कर.
गाईसाठी तर देवराव श्रीधर मोहन यांनी देखील 1100 दिले. त्या सर्वांच्या पावत्या देऊन टाका. शक्यतो पावत्या दिल्या घेतल्याशिवाय देणगी नका दिली किंवा ते समजा तर त्यांची पावती मागून घ्यायचा म्हणजे पावतीशिवाय, कारण गाईच्यासाठी गाईच्या नावानं नाही. पुढचं नियोजन काय